नमस्कार, पल्लवीज किचन सिक्रेट टिप्स अँड ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत आवळा कँडी। तर आता थंडीमध्ये भरपूर आवळे स्वस्त यायला लागलेले आहेत। तर असे मोठे मोठे निवडून आपण आवळे आणायचे आहेत आणि याच्यापासून आपण वर्षभर टिकणारी आवळा कँडी बनवणार आहोत। तर कँडी बनवण्यासाठी असे खूप मोठे अशा आकाराचे आवळे वापरायचे आहेत। तर आणि हे आवळे धुवून घ्यायचे आहेत। धुवून घेतल्यानंतर एका पातेल्यात किंवा माझ्याकडे इडली पात्र आहे त्याच्यामध्ये मी शिजवणार आहे। त्यामध्ये पाणी खालती ओतायचं आहे आणि त्याच्यावरती आपण आवळे शिजवून घ्यायचे आहेत। पाण्यात उकळून घेतल्यामुळे आवळ्यांचा चव जो काही आयुर्वेदिक त्याच्यामध्ये घटक असतात ते सर्व निघून जातात। त्यामुळे पाण्याच्या आत उकळायचे नाहीये, आपण पाण्यावरती वाफवून घ्यायचे आहेत। त्याच्यामुळे त्याच्यातले सर्व घटक आहे तसे राहतील। आवळा हा खूप गुणकारी आहे, तर त्यामुळे हा अशा पद्धतीने आपण शिजवून घ्यायचा आहे। फक्त 10 मिनिटाला आपण वाफ काढून घ्यायची आहे। त्यामुळे हे आवळे शिजले की पटकन सोलले देखील जातात। तर हे 10 मिनिटं झालेले साधारण आणि हे मस्त असे उकळले आहेत चांगले। तर आपल्याला याच्या फोडी सेपरेट असं त्याच्यामध्ये एकदम मोकळ्या फोडी होतात असं दिसलं पाहिजे उकळल्यागत। त्यामुळे आपण हा आवळा शिजवून घेतलाय। आता याचे फोडी अशा पद्धतीने एकदम मोकळ्या होतात लगेचच आणि मोठे आवळे असल्यामुळे फोडी देखील खूप मोठ्या होतात। फक्त 10 मिनिटं उकळल्यामुळे हा अशा स्वच्छ अशा मस्त मोकळ्या फोडी होतात। आणि अगदी सोपी ट्रिक तुम्हाला दाखवते कसं काढायचं आहे। बी एकीकडे आणि फोडी एकीकडे एकदम काही थोड्या वेळातच होतात। तर असा आवळा घ्यायचा आणि वरतून दाबायचा आहे, त्यामुळे ह्या सगळ्या मोकळ्या फोडी होतात। काही अवघड नाही आहे। तर अशा पद्धतीने मी ह्या फोडी मोकळ्या करून घेते। बी एका साईडला आणि ह्या फोडी मस्त अशा एका साईडला झाल्यात। तर अशाच मी सर्व हे अर्धा किलो आवळे आहेत सर्वांच्या फोडी एका साईडला करून घेते। मोठे आवळे असल्यामुळे खूपच छान मोठ्या मोठ्या फोडी झालेल्या आहेत। तर अशा पद्धतीने ह्या सर्व फोडी मी एका साईडला काढून घेतल्यात। आता आपल्याला ह्या अर्धा किलो आवळ्याच्या ज्या फोडी आहेत त्या एका स्टीलच्या पसरट भांड्यात घ्यायच्या आहेत। त्यामुळे काय होईल, जो साखरेचं जे पाणी असेल त्यामध्ये व्यवस्थित मुरल्या जातील, पूर्ण असं बुडल्या पाहिजेत त्या साखरेमध्ये। त्यामुळे पसरट भांडं होता येईल एवढं पसरट भांडं घ्यायचं आहे। तर ह्या आवळ्याच्या फोडी अर्धा किलो आवळ्याच्या फोडी आणि त्यासाठी आपल्याला 1 वाटी साखर लागणार आहे। फक्त 1 वाटी साखर आपण त्यामध्ये टाकायची आहे आणि आवळ्याला जो काळपटपणा येतो आवळा कँडी बनवताना तो येऊ नये म्हणून आपण 1 चमचा लिंबाचा रस वापरणार आहोत। ही माझी एक सिक्रेट टिप आहे, त्यामुळे आपला आवळा कँडी जी बनते त्याला अजिबात काळपटपणा येत नाही। तर काळपटपणा येऊ नये म्हणून आपण काय केलं आहे, लिंबाचा रस वापरला आहे। आता हे लिंबाचा रस, साखर आणि आवळा हे मस्त असं हलवून घ्यायचं आहे आणि भांडं कोरडं असावं। आता या साखरेला आपोआप पाणी सुटतं। तर हे आपण साखर मिक्स केलेलं आहे, हे आपण उन्हामध्ये 3 दिवस लगातार 3 दिवस आपण याला ऊन द्यायचं आहे आणि अशा पद्धतीने हे पाणी सुटतं, आपोआप साखरेचं पाणी सुटतं। याला 3 दिवस ऊन द्यायचं आहे, पण 3ही दिवस आपण थोडं थोडं हे हलवून घ्यायचं आहे। जर हलवलं नाही तर त्याला बुरशी येण्याचं शक्यता असते, किंवा ऊन कमी झालं की त्याला घरात आणून व्यवस्थित ठेवायचं, त्याला मुंग्या लागू नयेत असं। तर हे कडक उन्हामध्ये 3 दिवस झाले की हा जो आपला साखरेचा रस आहे तो यामध्ये चांगला मुरला जातो। अशा पद्धतीने बघा किती छान 3 दिवस झालेत आणि साखरेचं पाणी सुटून 3 दिवसानंतर हा रस साखरेमध्ये मुरला आहे आणि काही रस शिल्लक राहतो, पण अशा प्रकारे हा आवळा या साखरेच्या याच्यात बुडला पाहिजे। आता 3 दिवस झाल्यानंतर आपण साखरेचं पाणी एकीकडे करायचं आहे आणि आवळ्याची आपली जी कँडी आहे, ज्या फोडी आहेत त्या एकीकडे करून घ्यायच्या आहेत।
आणि साखरेचं पाणी आपण त्याचा रियूज म्हणून, जर तुम्हाला फेकायचं नसेल तर आपण आवळ्याचा सरबत म्हणून हे वापरू शकतो. अगदी थोडं पाणी शिल्लक राहतं, खूप जास्त नाही आहे. एकदा जरी सरबत केला तरी तो 2-3 जणांना होऊन जातो आणि सरबत देखील खूप छान लागतो. तर आता ह्या आवळ्याच्या फोडी आपण एक एक करून एका ट्रेमध्ये व्यवस्थित मांडून घ्यायच्या आहेत आणि याला देखील आपण 2 दिवस उन्हात किंवा हवेला अशा सुकवून घ्यायच्या आहेत. तर 2 दिवस या फोडी चांगल्या सुकल्या पाहिजेत. आणि आता ह्या फोडी आपण अगोदर अशा ट्रेमध्ये व्यवस्थित मांडून घेऊयात मोकळ्या, म्हणजे आवळा कँडी देखील मोकळी होईल. तर ह्या साखरेच्या पाकात बुडालेल्या ज्या कँडी आहेत ह्या अशा मांडायच्या आहेत. तुमच्या घरी लहान मुले असतील अशा, तर त्यांना एक ॲक्टिव्हिटी म्हणून तुम्ही अशा फोडी मांडायला देऊ शकता. तर आमचं हे छोटंसं बाळ मस्त असं फोडी मांडून घेते. आता हे या फोडी मी 2 दिवस उन्हात आणि हवेला मस्त अशा सुकवून घेणार आहे. मस्त अशा ह्या सुकत आहेत. मोठ्या आवळ्या असल्यामुळे फोडी देखील खूप मोठ्या अशा झाल्यात. हे 2 दिवस सुकल्यानंतर अशा पद्धतीने दिसतं. अजिबात काळपटपणा आलेला नाही आहे. एकदम ओरिजिनल असं आपल्याला खायला आवळा कँडी तयार होते. ह्या सुकल्यानंतर असा मस्त आतमध्ये पण सुकल्या पाहिजेत करकरीत. 2 दिवस झालेत, आता ह्या सुकल्यात. आता याला आपण लास्ट प्रोसेस म्हणजे आपण पिठी साखर लावून घेणार आहोत. अगदी 2 चमचे पिठी साखर आपण चाळायची, याच्यामध्ये वरतून नुसती शिंपडायची आहे. एकदम बाजारासारखी आपली आवळा कँडी तयार झालेली आहे. पिठी साखर लावल्यामुळे त्याला मस्त असा स्वाद येतो, तुरटपणाही जातो आणि आंबट गोड अशी मस्त अशी आवळा कँडी आपल्याला खायला तयार झाली. त्या सर्व आवळ्यांना अशी पिठी साखर भरपूर अशी लावली तरी चालते, काही हरकत नाही. मस्त दिसायलाही खूप छान दिसतं. तर पिठी साखर लावून पूर्ण हलवून घ्यायचं आहे आणि एका काचेच्या भरणीत किंवा डब्यात कसंही ठेवा, वर्षभर टिकते आवळा कँडी. आणि आपल्या केसांना, शरीराला, पूर्ण शरीराला देखील आवळा खूप गुणकारी आहे. असा आवळा खाल्ला जात नाही, खूपच तुरट लागतो. तर ही अशा पद्धतीने आवळा कँडी बनवा आणि वर्षभर टिकवून खा. लहान मुलांना देखील खूप आवडते आवळा कँडी. तर तुम्ही देखील बनवून पहा ही आवळा कँडी कशी झाली आहे हे मला सांगायला कमेंटमध्ये नक्कीच विसरू नका. तर अशा पद्धतीने मी काचेच्या डब्यामध्ये ही आवळा कँडी भरली आहे. मोठ्या आवळ्या असल्यामुळे चांगल्या मोठ्या फोडी झाल्यात आवळ्याच्या. तर ही अशी आवळा कँडी खूप छान लागते आणि चांगल्या वाळली गेली आहे, ही सुकली आहे, त्याच्यामुळे ही मस्त वर्षभर टिकणार. तर ही आवळा कँडी तुम्ही देखील नक्की बनवून पहा. लहान मुलांना देखील खूप आवडते आवळा कँडी. तर तुम्ही देखील बनवून पहा ही आवळा कँडी कशी झाली आहे हे मला सांगायला कमेंटमध्ये नक्कीच विसरू नका. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय बाय.